ओके. त्यानंतर तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात, त्यातले तुम्ही मला काही क्लायंटच्या अशा स्टोरी सांगू शकता का? की ते हे मेजर प्रॉब्लेम फेस करत होते आणि तुम्ही त्याच्यावरती त्यांना सोल्युशन दिलं आणि त्यांना त्याच्यावरती बेस्ट रिझल्ट मिळाला? हो, माझ्याकडे रिसेंटली एक 6 महिन्यापूर्वी एक क्लायंट आल्या होत्या, ज्या अराउंड हं. 48 इयर्सच्या होत्या. ओके. तर पेरिमेनोपॉझल एज मधल्या होत्या. हं. त्यांचा मेन कन्सर्न वेट लॉसच होता. हं. प्लस त्यांना अनकंट्रोल्ड हायपोथायरॉइड होता. म्हणजे थायरॉइडची गोळी घेऊन सुद्धा ते कंट्रोलमध्ये नव्हतं. अच्छा. प्लस जेव्हा आपण टेस्ट केल्या, तेव्हा हं. कळलं की त्यांची शुगर पण खूप हाय आहे. हं. आणि शुगरसाठी एक तर त्यांना माहीतच नव्हतं की आपल्याला शुगर आहे. दुसरी गोष्ट त्यांना काही घ्यायचं पण नव्हतं औषध. हं. त्यांना असंच मॅनेज करायचं होतं. अच्छा. सो हे सगळे चॅलेंजेस होते. कारण कसं असतं ना, जेव्हा आपल्या शरीरात हायपोथायरॉइड असतो आणि शुगर असते, त्यावेळेला वेट लॉस करणं खूप अवघड होऊन जातं. बरोबर. सो हे अशी क्लायंट आल्या होत्या माझ्याकडे. त्यांना आपण 90 डेजचा प्रोग्राम दिला. बेसिक जो प्रोग्राम असतो. हं. त्यांचं पूर्ण हिस्ट्री घेतली. काय कधीपासून स्टार्ट झालंय, कधी-कधी काय त्रास झाले वगैरे आणि त्याच्यानुसार आपण त्यांना एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम दिला. तर पहिल्या महिन्यामध्येच आणि त्यांना फटीग खूप जाणवायचा. म्हणजे सकाळी उठल्यावर पण त्यांना उठावंसं नाही वाटायचं किंवा दुपारपर्यंत त्यांची एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जायची. अच्छा. दुपारनंतर त्या काहीच नाही करू शकायच्या. सो आपण फर्स्ट मंथ जेव्हा त्यांच्यावर वर्क केलं, रूट कॉज अनालिसिस करून, तेव्हा पहिल्या महिन्यामध्येच एक 3 आठवड्यामध्येच त्यांना एनर्जी लेव्हल्स खूप इम्प्रूव्ह झालेल्या दिसल्या. अरे वाह! म्हणजे त्यांना सकाळी उठल्यावर जो थकवा जाणवायचा किंवा उठूच नाही असं वाटायचं. सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटू लागलं. हं. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर त्यांची एनर्जी मेंटेन व्हायला लागली. जे संध्याकाळपर्यंत त्यांना अगदी लो वाटायचं, त्या रात्रीपर्यंत छान मेंटेन व्हायला लागल्या. तिसरी गोष्ट त्यांच्या क्रेव्हिंग्स होत होत्या त्यांना. खूप अधेमध्ये काही स्वीट खायचं किंवा दुसरं काहीतरी जंक हं, फूड हं. खायचं. ते क्रेव्हिंग्स त्यांच्या पूर्ण गेल्या. सो ॲट द एंड ऑफ 1 मंथ आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह झाल्या. त्यांच्या एनर्जी लेव्हल्स बरोबर. वाढल्या, एनर्जी क्रॅशेस कमी झाले, क्रेव्हिंग्स कमी झाले हं. आणि वजन सुद्धा 1-2 किलोनी कमी झालं. त्याच्यानंतर आपण जेव्हा सेकंड मंथमध्ये गेलो, तेव्हा त्यांचं वजन अजून कमी व्हायला लागलं. एकदा आपलं एक रूट कॉज स्ट्रीमलाईन झालं, हं. की आपले शरीर पण त्याला साथ द्यायला लागतं. मग हळू असं करून त्यांचं एक बेली फॅट कमी झालं, इंच लॉस झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन होतं ते कमी झालं आणि ॲट द एंड ऑफ 3rd मंथ त्या स्वतःच म्हणल्या, की मला लोकं इतकं कॉम्प्लिमेंट करतायत, हां. की तुम्ही काय केलंत अरे ॲक्चुअली वाह! इतका सिग्निफिकंट आपल्याला रिझल्ट मिळाला. म्हणजे वेट लॉस जे त्यांचं ध्येय होतं ते तर मिळालंच. प्लस त्यांचे शुगर लेव्हल्स कमी झाल्या, नॉर्मलाइज हं, झाल्या. हं. त्यांचं थायरॉइड जे अनकंट्रोल्ड होतं, जे बरोबर. आत्ताच्या डोसवरती पण अनकंट्रोल्ड होतं, ते आता कंट्रोलमध्ये झालं. सो विथ ब्लड टेस्ट चेंजेस आणि अलॉंग विथ द फिजिकल चेंजेस आपल्याला ओव्हरऑल त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगला मिळाला.